पुढची बातमी बघूया। जालना शहरामध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या ओटी असिस्टंटचा ऑपरेशन थिएटरमध्ये मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली। अमोल दोरके असं मृत तरुणाचं नाव आहे। अमोल हा नेहमीप्रमाणे रुग्णालयामध्ये कामासाठी गेला, मात्र संध्याकाळी घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता हा प्रकार त्यांना समजला। दरम्यान अमोलचा घातपात झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। माझा डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं ना, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना, की असं असं झालं तर मी घरी फोन करायला पाहिजे होतं। याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे। मग हे हॉस्पिटलचे डॉक्टर लोक कशाबद्दल पळून गेले? यांचा फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे ना, इथं ते ड्युटीला आहे, हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं द्यायचं, कोणाचं तरी फोन करायचं काम आहे ना, की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं, तिथं तुटलेलं पण दिसतंय ना सगळं। नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत। बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी पीएम करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे। फॉरेन्सिकची टीम आहे, तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, त्यांची सुद्धा आम्ही मदत